राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा 20 डिसेंबरला पूर्ण होईल। हायकोर्टाच्या निकालानंतर एकदाच मतमोजणी होईल, तोवर मतपेढ्या या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। पोलिसांसोबतच कार्यकर्ते नेते सुद्धा या स्ट्रॉंग रूमला खडा पहारा देताना दिसत आहेत। आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान जो आहे तो 20 तारखेला होणार आहे। त्यामुळे सर्वच निकाल जे आहे ते कोर्टाने 21 तारखेला जाहीर करावा असं आवाहन निवडणूक आयोगाला केलेलं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकाचा निकाल देखील 21 तारखेला लागणार आहे आणि स्ट्रॉंग रूम मध्ये जे आहे ते ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहे। पोलिसांचा चोख असा बंदोबस्त स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे। कडेकोट बंदोबस्त आहेत। काय सांगाल सर, कशा प्रकारचा बंदोबस्त आहे स्ट्रॉंग रूमच्या बाहेर? किती शिफ्ट मध्ये काम केलं जात आहे? या ठिकाणी 2 शिफ्टमध्ये काम केलं जात आहे. एक जो स्ट्रॉंग रूम आहे त्याला SRPF एक प्लॉटून आहे आणि आउटरला एक म्हणजे 4 कर्मचाऱ्याचा गार्ड असतो आणि पेट्रोलिंगसाठी 4 कर्मचारी असतात परिसरात. असा एकूण बंदोबस्त आहे सुरू. या ठिकाणी 12 कर्मचारी सध्या या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहेत। 4-4 असे 3 शिफ्ट मध्ये यांचं काम देखील सुरू आहे आणि उमेदवार आणि यासह राजकीय नेते देखील काही ठिकाणी पहारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, परतूर, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।